नाव आणि कसा वाटला हा अनुभव? माझं नाव भगवान कचरू वाघ. मी फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलो आहे. आणि माऊलींच्या दिंडीमध्ये म्हणल्यावर केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये 43 नंबर दिंडीमध्ये आम्ही आलो आहे. खूप आनंद वाटतो आहे. आणि हा आनंद असा हा सोहळा स्वर्गी नाही असं ह्या उक्तीप्रमाणे आम्ही आज या दिंडीच्या सोहळ्यामध्ये सामील होतो आहे आणि पंढरपूरकडे जातो आहे आम्ही. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीला तुम्ही भेट दिली का? हो, अप्रतिम आहे. त्याच्या शब्दात वर्णन करू शकत नाही असं ते मंदिर झालेलं आहे. आणि असे ते कोरीव काम झालेलं आहे ओव्यांचं. त्याला तोड नाही आपल्या ह्याच्यामध्ये. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांची काय आठवण तुमच्या जीवनात? नक्कीच आठवण म्हणजे आमचे फुलंब्रीला त्यांचं नेहमी येणं जाणं आहे. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जुळलो आम्ही त्यांना. आणि त्यांचा सहवास आम्हाला नेहमी लाभतो. फुलंब्रीमध्ये येतात ते नेहमी. किती वर्षाचा संबंध आहे फुलंब्री गाव आणि बाबांचा? बाबांचा खूपच आता त्यांच्या जेव्हापासून ते त्यांचा इथं ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये झाला तेव्हापासून ते फुलंब्रीला येत आहे. आम्ही त्यांना बऱ्याच जवळ 10 ते 15 वर्षापासून जुळलो आहे आम्ही त्यांच्यासोबत. तुम्ही 10 ते 15 वर्ष? हो. गाव जवळजवळ माझ्या होते 40-50 वर्ष. हा 40-50 वर्षापासून अतिशय मोठी परंपरा आहे. खूप छान वाटलं. आणि आज फलटण या ठिकाणी आल्यानंतर कसा आनंद वाटतो? फलटण या ठिकाणी आल्यावर वरुणराजाने थोडीफार कृपा केली आणि सगळं वातावरण आनंद आहे. इथली व्यवस्था, जेवणाचा आस्वाद आणि पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था अप्रतिम आहे. इतकी भक्तांची संख्या असताना सुद्धा त्याचं सुसज्जरित्या नियोजन केलेलं आहे महाराजांनी. त्याबद्दल महाराजांचे आभार आणि आमच्या वतीनंही शुभेच्छा खूप फुलंब्रीकरांच्या वतीनं. विष्णू महाराज केंद्रे ही संपूर्ण जबाबदारी विश्वस्त मंडळ जबाबदारी सांभाळते. काय सांगाल त्यांच्यावर? त्यांच्या जबाबदारीला तर तोडच नाही आहे. त्यांनी जो शब्द खर्च केला तो म्हणजे ते पांढऱ्या दगडावर रेष म्हणतो आपण, काळ्या दगडावरची रेष म्हणतो, त्या पद्धतीचं त्यांचं आहे. आणि त्यांचा शब्द कुठलेही भक्तमंडळ कुठल्याही गावचा असो ते खाली पडू देत नाही. ते तडीसच नेतात. समजा जो आदेश दिला तो शिरसावंदी आहे त्यांना. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू होत आहे. काय योगदान असणार आहे तुमचं? आम्ही तन मन धनानं सगळंच आम्ही योगदान करू. त्याबद्दल काही तेळ मात्र शंका नाही आहे. मला रामकृष्ण हरी. माऊली, आपलं नाव? रामकृष्ण हरी. माझं नाव मीना देवदास नागरे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेली आहे. काय वाटतंय आज दिंडीला फलटण या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं? मी दिंडीला नेहमीच येत असते. माझं 25-30 वर्षापासून सहवास आहे. आणि विष्णू महाराज म्हटलं का आम्ही सगळं त्यांचे हेच आहे सहवासातले. आणि आम्ही ते सगळं सोडून आज सुद्धा ड्युटी सोडून मी आलेली आहे. काय करताय बाय प्रोफेशन तुम्ही? मी शाळेवर शिक्षक आहे. क्या बात. 2 दिवस का होत नाही पण दिंडीला येत असते. माझे 6 वर्षापासून न खंड पडता मी दिंडीला येत असते. काय आनंद आहे बरं वारीमध्ये येण्यासाठी? वारीसारखा आनंद कुठंच मिळणार नाही सर. जो माहेर घरात असतो तो माहेर घरात पण 4 दिवस मुलगी जास्त जड होती, पण इथं महिनाभर सुद्धा जड होत नाही. आणि इथून जो जातो तो वजन वाढूनच जातो, कमी करून येत नाही. हे माझं मत आहे स्वतःचं. कारण जो येतो ना तो वजन कमी करण्यासाठी येतो, पण इथून माऊलीच्या दिंडीतून जो जातो तो वजन वाढूनच जातो. आणि खऱ्या अर्थाने दिंडी क्रमांक 43 हिचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? कारण विष्णू महाराजसारखं जेवण हे कुठंच भेटत नाही. राहण्याची व्यवस्था आणि जो लेकरा बाळाची व्यवस्था कसं करतो तसं माहेर घरात विष्णू महाराजांनी सगळ्या पालकाचं नातं निभवलेलं आहे. आज ते पालक म्हणूनच आज सगळ्यांचं ईश्वर म्हणूनच वाढलं जातं ना. आज आपली ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचा सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होतोय. दिंडीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होतोय. काय वाटतंय? काय सांगाल? कारण त्या दिंडीसारखं आणि त्या मंदिरासारखं इथं मंदिरच नाही आहे. आणि आम्ही दरवर्षी त्या मंदिराला भेट द्यायलाच जातो. आणि विष्णू महाराजांचं जे गोविंद महाराजांची जी चालवलेली ती गाडी आहे ती विष्णू महाराज चालवत आहे. त्यांना पण अजून पुढं चांगली सगळ्यांनी तन मन धनानं जर वाढून दिलं तर आणखी पुढं जाईल आणि आणखी आपल्या हिंदू समाजाचं नाव आणि प्रगती होत चालेल. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आपलं नाव? ज्ञानेश्वर गणपतराव वाघ, राहणार खुल्लोड. काय सांगाल? वारीबाबत सांगायचं म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर आमचे जे बाबा आहेत भीमराव गणपतराव ताटे, त्यांनी हे लावलेलं बीज होतं. आणि त्यानंतर बाबांची त्यांची भेट झाल्यानंतर गोविंद महाराज केंद्रे बाबांची त्यांचा सहवास नंतर मग कालांतराने आमच्याकडेही आले बाबा. आल्यामुळं मग आमचे आईवडील अगोदर वारीला आले. त्यानंतर मग आम्ही 2013ला आम्ही सुरुवात केली.
13पासून ते आजपर्यंत आम्ही येत असतो. आता वारीत सांगायचं म्हणजे साक्षात्कार ह्या लोक म्हणतात किंवा देव कुठं आहे किंवा काय कुठं आहे ते पाहण्यासाठी लोकांनी जर वारीत आलं तर कळतं की देव काय आहे. देव काय असं येऊन काही लगेच साक्षात्कार पिक्चरमध्ये दाखवतं तसं राहत नाही. पण प्रत्यक्ष आल्यानंतर का वारी काय असते लाखो लोक चालतात. इथं 100 लोकांसाठी पोलीस प्रोटेक्शन राहतं, पण इथं लाखो लोक चालतात, एक पोलीसवालाही राहत नाही किंवा कोणत्याही गोष्ट राहत नाही किंवा कोणी उपाशी राहत नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक ठिकाणी शिस्त लावावं लागते. इथं तर शिस्तीचं म्हणजे वारकरी कुठेही एकदम असं सगळे माऊलीच बोलणार. आणि एक फार मोठं समाजासाठी मोठी देणगी दिलेली आहे ज्ञानोबाराय महाराजांनी की वारीची संस्कार जे चालू आहे. आणि त्यातही आपले जे गोविंद महाराज दिंडी क्रमांक 43 ही दिंडी ही उत्तमपणे सर्व विष्णू महाराज केंद्रे विश्वस्त मंडळे सर्वांनी एक असं बांधून ठेवलेलं आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर बाकी राज्यांमध्ये सुद्धा आपल्या दिंडीतले सेवक किंवा अनुयायी येतात दिंडीसाठी. आणि त्यामध्ये विशेष करून सांगायचं तर एवढं मोठं मंदिर, आता एवढा मोठा पाऊस आला आळंदीमध्ये तर तेवढ्या याच्यातसुद्धा इतकं पाणी येऊनही मंदिराचा पाया बाबांनी उभा केलेलं ते मंदिर आहे त्याला काही स्थिती पोहोचली नाही. फक्त आता लवकरात लवकर कळस व्हावे सुवर्णमहोत्सवामध्ये हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करू. आणि आता तर आम्हाला अशी त्यांनी सेवा लावलीत बाबांनी. तर माझा मुलगाही आलेला आहे, आम्ही म्हणजे सगळे भाचेजावई बी आहे, मामा बी आहे, आजी आहे, सगळे परिवार आम्ही याच्यामध्ये. वारी म्हणजे एक आमच्यासाठी उत्साह, दिवाळी दसराच. क्या बात आहे. हां, त्याच्यामुळं आता आमचे भाचेजावई मुंबईत ड्युटी सोडून आले, ते दोन्ही ड्युटीवाले धावपळीत करत व्यवसायवाले. आता आमची हे स्वतः बाबांनी सांगितले आमचे काटकर म्हणून आहेत, कामावाली माणसं ते म्हणजे कसं जमलं म्हणलं चला बघतो तुम्ही. कारण बाबांचा आग्रह होता, बाबा म्हणे तुम्ही येणार, शब्दात एवढी किंमत असते बा. विष्णू महाराज आले, विष्णू महाराज म्हणे पुढच्या वेळेस तुम्ही दिंडीला आलेच पाहिजे. बरोबर बाबांचे बोले जैसाच आले. क्या बात आहे. बाबा गोविंद महाराज आमच्या तिथं आले प्लॅन्टवर, म्हणे व इथं सुरुवात करायचं होतं भूमिपूजन. म्हणे इथं विषयच नाही म्हणे, तुम्हाला अपयश येणारच नाही. तर बाबांचे शब्द तर असे होते की ते जसे बोलले तसे ते प्रत्यक्षात आता घडतंय आणि घडत राहतंय. तसंच विष्णू महाराजांचं पण एवढा मोठा आशीर्वाद आहे त्या गादीचा. त्याच्यामुळे आमच्यावर संस्कार जे आहे तर ह्या दिंडीमुळे आणखीनच जास्त चांगल्या प्रमाणात झाले. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विष्णू महाराजांचं आहे पण कर्ता करवते गोविंद बाबा आहे. हो करते करू ते आहे. पण आजच्या आधुनिक युगामध्ये एवढ्या लोकांना घेऊन चालायचं, महाराजांनी तर ते झिरोतून सगळं उभं केलं आहे गोविंदबाबांनी. पण त्यानंतर आजच्या आधुनिक युगामध्ये हे टिकवणंही फार मोठं अवघड आहे. क्या बात आहे. एवढ्या लोकांना आज 5-6 हजार लोक मंडळी, आज आपण 10 लोक किंवा 5 लोक पाहुणे आले तर परेशान होतो. आज आम्ही आता रात्री आलो, आता आम्ही 40 जण आहेत, 40 जणांचं जेवण झालं म्हणजे घरच्यापेक्षाही गरम जेवण. क्या बात आहे. हो, त्याच्यामुळं मानावी ते धन्यता किती महाराजांची किंवा पांडुरंगाची ते फार मोठी. आता तुम्ही सांगितलं की सुवर्णमहोत्सव आहे, तर सुवर्णमहोत्सवासाठी महाराज जो सांगतील शब्द तो आम्ही करण्यास तयार कधी तयार आहे सेवेसाठी. रामकृष्ण. माझं नाव निशांत कृष्णा घुगे आहे. माझ्या गावाचे नाव साखरवेल आहे. मी 7वीत शिकतो. धन्यवाद. माझे नाव किंजल ज्ञानेश्वर वाघ आहे. मी खुल्लोड येथील आहे पण राहणार संभाजीनगर. मी इयत्ता 9वीत शिकते. माझं नाव उर्मिला कृष्णा घुगे, गाव साखरवेल. वा. माझं नाव मंगल गणेश वाघ, राहणार दोनगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. गृहिणी आहे. हां, गृहिणी आहे. प्रोफेशन पण सांग. माझं नाव जयश्री ज्ञानेश्वर वाघ, मी खुल्लोडचे आहे. आणि गृहिणी आहे. हो. माझं नाव वैष्णवी किसनराव ताठे, राहणार संभाजीनगर. वैष्णवी शुभम केदारे, राहणार संभाजीनगर, बीटेक IT. माझं नाव रुपाली लक्ष्मण ढाकणे, संभाजीनगर, गृहिणी मी. माझं नाव रेणुका गणेश नागरे, फुलंब्री. माझं नाव मीना गुलाब वाघ, राहणार डोणगाव, तालुका कन्नड. वा. माझं नाव मंगलपई पालोती, राहणार आहे लवकाटकर. वा. सरोजा भाऊसाहेब सूर्यवंशी, संभाजीनगर, महानगरपालिका म्हणजे घाटी येथून रिटायरमेंट आहे माझं. वा. माझं नाव चंद्रकला मुरारी ताठे, राहणार गेवराई शेमी, तालुका शिल्लोड, गृहिणी. मी सुलोचना विष्णुपंत गुगे, राहणार संभाजीनगर, गृहिणी. मी सुरेखा गणेश ताटे, राहणार फुलंब्री, तालुका संभाजीनगर, गृहिणी. मी सानिका प्रकाश घुगे, राहणार मेहगाव. आणि माझे आईवडील हे 1 महिन्यापासून वारी करत आहे, तर मी आज त्यांना भेट द्यायला आली. आणि माझी फर्स्ट टाईमच आहे. छान वाटतं आहे की आपण
असं बोलतो की प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट झालं पाहिजे, पण इथे मॅनेज हे देवच करून घेतो आणि आमच्या जनरेशनचे हे अशा गोष्टींवर ट्रस्ट ठेवत नाही. तर त्यांनी तो ठेवायला पाहिजे आणि माणसातच देव शोधावं असंच मला वाटतं. क्या बात. तुम्ही बाय प्रोफेशन काय करताय? मी बँकिंग करते. ग्रेट. माझे नाव रेखा विठ्ठल खाडे, बाळापूर, राहणार संभाजीनगर. सारिका दिलीप वाघ, राहणार आडगाव. शारदा एकनाथ नागरे, राहणार फुलंब्री, तालुका फुलंब्री. मी कांता पुंडलिक रघु, मी अंगणवाडी सेविका आहे, राहणार फुलंब्री. राणी रमेश राऊत, राहणार फुलंब्री. शांताबाई रामदास वाघ, राहणार फुलंब्री. मी जाई रमेश नागरे, फुलंब्री. सांगायचं झालं, रोजच होते गुरुदरबारी दिवाळी हा दसरा. आपल्या घरी दिवाळी दसरा रोज होतो, पण जेव्हा दिंडीत येतो तर असं वाटतं ते खुल्लोडलाही जाऊ नये कधी. दरवर्ष पंढरची वारी कधी करू आणि कधी आनंद येईल. असा आनंद हा स्वर्गातल्या देवदेवताला हा स्वर्गात सोहळा भेटत नाही पाहिला. तो आपल्यासारख्या मानव जन्मातून भेटलेला आहे. माझं पामराशी काय थोरपणं पायीची वाहनं पारीसबाई. म्हणजे मी बोलू पण शकत नाही, ते सर्वांनी माझ्या अगोदर बोललेले आहे. मला 2 शब्द बोल म्हटले होते, पण कधी ताकद म्हणजे एवढी हिंमत होत नाही बोलण्याची, तरी मी 2 शब्द बोलते. म्हणजे नमस्कार. बोलत होते चांगले. माझं नाव मीरा भगवान वाघ, राहणार फुलंब्री. ओके. माझं नाव तारा प्रकाश घुगे, राहणार मेगाव. मी आणि माझे घरचे पण आलेले. माझं नाव मीना देवदास नागरे, राहणार फुलंब्री. मी सध्या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. माझे नाव देवदास संभाजी नागरे, राहणार फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी भगवान वाघ, राहणार फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बाय प्रोफेशन? उद्योग प्लस शेती. मी पार्थ ज्ञानेश्वर वाघ, राहणार संभाजीनगर, कुल्लोड. पॉलिटेक्निक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ग्रेट. माझं नाव समर्थ दाटे, राहणार फुलंब्री. हे सांग ना काय करतो? 8वी. मी ज्ञानेश्वर गणपतराव वाघ, राहणार खुल्लोड, हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर, व्यावसायिक आहे. झालं. मी लक्ष्मण डाकणे, शाखा बांधा स्वाजी बांधकाम विभाग, वरळी, मुंबई. लहू चंद्राम काटकर, राहणार पालोद. माझं नाव शुभम मनोहर केदारे आहे, राहणार संभाजीनगर. मी पाटबंधारे खात्यात इंजिनियर आहे आणि हा वारीचा आमचा पहिलाच अनुभव आहे. माझे नाव कृष्णा रामराव घुगे, राहणार साखरवेल, तालुका कन्नड. माझे नाव किरण मुरारी ताटे, राहणार गेवराई सेमी. आणि माझे एज्युकेशन आता सध्या 3rd इयर आहे, कम्प्युटर सायन्स. कृष्ण महाराज, तुमचं नाव सांगा. माझं कृष्णा रावसाहेब निकम, राहणार अंबाजोगाई, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, संस्थेत गोविंद महाराज केंद्रीय संस्था. आता तुम्ही डाटा पाठवा ना सगळ्यांना. पुन्हा. माझं नाव प्रकाश कथरू घुगे, राहणार मेगाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. बाय प्रोफेशन? उद्योजक. वा. गणेश भीमराव ताठे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. बाय प्रोफेशन? व्यापार आहे. विश्वस्त आहे पंढरपूर. हां. रामकृष्ण. तुकाराम ज्ञानोबा माऊली, 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 तुकाराम ज्ञानोबा. धन्यवाद. मस्त.